नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, बुलढाणा. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे इंग्लंडचे कार्यकारी मंडळ आणि त्या कार्यकारी मंडळातील राजा आणि राजपद, द किंग अँड द क्राउन. राजा आणि राजपद हे इंग्लंडच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं असं अद्वितीय वैशिष्ट्य आहे, असे ग्लॅडस्टोन हा शास्त्रज्ञ म्हणतो. इंग्लंडच्या कार्यकारी मंडळामध्ये राजा आणि राजपद म्हणजे किंग अँड क्राउन, इंग्लंडचे मंत्रिमंडळ दॅट मीन्स कॅबिनेट, इंग्लंडचे प्रधानमंत्री दॅट मीन्स प्राईम मिनिस्टर, अशा तिघांनी मिळून इंग्लंडचं कार्यकारी मंडळ बनलेलं आहे. या कार्यकारी मंडळामध्ये सर्वोच्च स्थानी इंग्लंडमध्ये राजा आणि राजपद म्हणजे किंग अँड क्राउन हे सर्वोच्च स्थानी किंवा सर्व सत्ताधीश आहेत. राजा आणि राजपद ही एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या राजकीय व्यवस्थेचं आतापर्यंत राहिलेलं आहे. ग्लॅडस्टोन म्हणतो की राजा हा सर्व सत्ताधीश आहे. 1688मध्ये स्टुअर्ट राजाच्या कारकिर्दीत रक्तविहीन क्रांती झाली. त्यामध्ये संसदेची सर्वोच्चता प्रस्थापित झाली आणि त्या संसदेच्या सर्वोच्चतेच्या अधिकारांमुळे आज राजा गोल्डन झिरो किंवा रबर स्टॅम्प म्हणून राज्यकारभार करीत आहे. पूर्वी राजा हा सर्व सत्ताधीश होता, परंतु पार्लमेंट आणि राजपद किंवा पार्लमेंट आणि राजा यांच्या संघर्षामध्ये हळूहळू राजाचे अधिकार कमी होत जाऊन पार्लमेंटचे अधिकार वाढत गेले. त्यामुळे राजा हा आजच्या परिस्थितीमध्ये नाममात्र शासक किंवा नाममात्र सत्ताधीश झालेला आहे. राजपदावर कोणतीही व्यक्ती आली तरी त्याच्या सत्तेत फरक पडत नाही. प्रत्यक्षामध्ये राजा हा नाममात्र असल्यामुळे त्याचे सर्व अधिकार कायदेमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्रिमंडळालाच वापरावे लागतात किंवा मंत्रिमंडळच वापरत असते. म्हणूनच या राजाला गोल्डन झिरो किंवा रबर स्टॅम्प अशा प्रकारच्या उपाधी देण्यात येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये राजाला इंग्लंडचा राजा हा कधीही चूक करीत नाही अशा प्रकारची त्याच्या बाबतीत चर्चा केलेली आहे किंवा विचारवंतांनी या ठिकाणी असं म्हटलं आहे की इंग्लंडचा राजा कधीही चूक करू शकत नाही. द किंग कॅन डू नो रॉंग. हे असं का म्हटलं? याचे कारण म्हणजे इसवी सनाच्या 1688 नंतर इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ सार्वभौम झाले. शासनविषयक सर्व अधिकार पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाला प्राप्त झाले. त्यामुळे प्रशासनातील कोणतेही कृत्य प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांचेच असते. इंग्लंडची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली तर तिथे राजेशाही होती. सर्व सत्ता खरोखरच राजाकडे केंद्रित झालेली होती, परंतु काळानुसार राजाच हा पूर्णपणे सत्ताधीश होता. मंत्र्याचा सल्ला त्याला बंधनकारक नव्हता. सर्व निर्णय राजाच घेत असे आणि म्हणून तो त्यावेळी जबाबदार होता. 1688 नंतर मात्र यामध्ये बहुतांश बदल झाला. पार्लमेंटला सर्वोच्च अधिकार किंवा सार्वभौम संपन्न अधिकार मिळाल्यामुळे राजा फक्त शोभेची वस्तू म्हणून काम करत आहे. एक रबर स्टॅम्प म्हणून राजा इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये वावरत असतो.
फक्त प्रशासन राजाच्या नावाने चालते. त्यामुळे जबाबदारी हा विषय राजाच्या अखत्यारीत येत नाही, कारण तो स्वतः काहीच करत नाही. यामुळे तो कशालाच जबाबदार नाही. जी व्यक्ती काहीच करत नसते ती व्यक्ती कुठेच जबाबदार नसते. या तत्वामुळे राजा हा कधीही चूक करत नाही. म्हणजे जो कोणी काही करत नाही त्याचे चुकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही गोष्ट जर या ठिकाणी लक्षात घेतली तर हे जे वाक्य आहे, इंग्लंडचा राजा कधीही चूक करत नाही, याचा अर्थ इंग्लंडचा राजा हा राज्यकारभारात कधीच हस्तक्षेप करीत नाही. राजा कोणालाच सल्ला देत नाही. कोणताही मंत्री राजाच्या नावाखाली स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. एखाद्या मंत्र्याला किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाला त्यांच्या व्यवस्थेमध्ये कारभार करत असताना त्यांच्या खात्यामध्ये जर अपयश आले आणि त्या ठिकाणी तो असे कधीच म्हणू शकत नाही की हा सल्ला राजाचा होता आणि स्वतःचं अंग त्या ठिकाणाहून काढू शकत नाही. कारण संविधानाने राजाला हे सर्व न करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या सर्व बाबी, ह्या सर्व जबाबदारी एकूण पूर्णपणे पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळावर टाकण्यात आलेली आहे. आणि म्हणून त्या मंत्र्याची जी काही कृती असेल त्या कृतीसाठी राजा स्वतः कधीच जबाबदार नसतो, तर ती कृती ज्या मंत्र्याने केली तो मंत्री त्या ठिकाणी जबाबदार असतो. या संदर्भात हर्मन फायमर असे म्हणतात की इंग्लंडचा राजा एखाद्या गगनचुंबी मोठ्या इमारतीसारखा आहे, पण राजकीय सत्तेत अधिकार शून्य आहे. म्हणजे बाहेरून जरी आपल्याला इंग्लंडचा राजा हा खूप शक्तिवान, सामर्थ्य संपन्न दिसत असला तरी त्याचं सत्तेतील अस्तित्व मात्र शून्य आहे, कारण त्याला कोणत्याच प्रकारचे अधिकार नाहीत. पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकावर राजाला स्वाक्षरी करावीच लागते. तो ती कधीच नाकारू शकत नाही आणि कोणत्याही राजाने किंवा राणीने आतापर्यंत तशा प्रकारचं कृत्य केलेलं नाही. म्हणून हर्मन फायनर यांचं हे मत खरोखर राजाप्रती लागू होते. सर हेनरी मेन यांच्या मते राजा राज्य करतो पण शासन करीत नाही. कारण राज्यकारभार जरी त्याच्या नावाने चालू शकतो पण करणारे मात्र दुसरेच असतात, त्यामुळे तो त्या गोष्टीला जबाबदार नाही. म्हणून शासन त्याच्या नावाने चालते हे बाहेरून जरी दिसत असले तरी तो काहीच करत नसल्यामुळे तो शासन करीत नाही. त्यामुळे राजा कोणतेही कार्य स्वतः करीत नसल्यामुळे तो जबाबदारच नाही, म्हणूनच तो चूकसुद्धा करू शकत नाही. राजा दुसरा चार्ल्सच्या राजवटीमध्ये त्याच्या शयनगृहाच्या दरवाजावर तेथील पहारेकऱ्यांनी काही ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये इथे आमचा राजा झोपला आहे, ज्याच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवीत नाही, जो कोणतेही मूर्खपणाचे कृत्य करीत नाही आणि शहाणपणाचे पण नाही. म्हणजे चांगलेही करीत नाही आणि वाईटही काम तो कधीच करत नाही. जोपर्यंत इंग्लंडच्या बॅकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांचा राजा झोपलेला आहे तोपर्यंत इंग्लंड हे पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी धारणा तिथल्या लोकांची झालेली असल्यामुळे राजा काहीही करत नाही. राजा कायद्याच्या नियंत्रणात नाही, तो कोणालाही अवैध सल्ला देत नाही. राजा अवैधानिक कृत्य करूच शकत नाही, म्हणून तो गोल्डन झिरो ठरलेला आहे. तसेच हेरिडिटी प्रेसिडेंट असल्यामुळे त्याच्या वंशजाला सत्तेत येण्यापासून कोणीही डावलू शकत नाही. राजाने
1688 नंतर कोणत्याच प्रकारचे कोणतेही कार्य किंवा निर्णय घेतलेले नाहीत. त्यामुळे शासन कारभारात प्रत्यक्षात कार्यरत काम करताना राजा तुम्हाला दिसून येणार नाही. या इंग्लंडच्या राजेशाहीचे समर्थन करताना बऱ्याच बाबी या ठिकाणी समोर येत असतात. त्यामध्ये इंग्लंडमध्ये प्राचीन काळापासून राजेशाही होती आणि म्हणून इंग्लंडच्या जनतेला या राजेशाहीबद्दल खरोखर खूपच आदर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडची जनता किंवा इंग्लंडची सामाजिक व्यवस्था ही परंपराप्रिय आहे. ब्रिटिश ही मुळातच आपल्याला आधुनिक भासत असले तरी ते परंपराप्रिय आहेत आणि परंपराप्रिय व्यक्तींना परंपरा मोडणे अजिबात आवडत नाही. राजा औपचारिकरित्या पदावर आहे, तो नाममात्र शासक आहे आणि म्हणून त्याचा कोणालाही कोणत्याच प्रकारचा त्रास नाही किंवा राजाच्या कृत्यामुळे कधीच इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेला खाली पाहण्याची वेळसुद्धा आलेली नाही. तो नाममात्र शासक म्हणून सर्वत्र मिरवत असतो. इंग्लंडच्या व्यवस्थेचा तो एक सम्राट म्हणून स्वतः मिरवत असतो. म्हणून राजपद नष्ट करू नये अशा प्रकारचा वादविवाद इंग्लंडमध्ये अद्याप तरी समोर आलेला नाही. जनतेलाही त्यांचा राजा खूपच प्रिय आहे. एकेकाळी इंग्लंडचे संपूर्ण जगावर राज्य होते, हे त्याचे प्रतीक आहे. इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर इंग्रजांच्या साम्राज्यामध्ये सूर्य कधीच मावळत नव्हता. एवढं मोठं साम्राज्य या ब्रिटिशांनी जगाच्या पाठीवर निर्माण केलेलं होतं आणि त्या संपूर्ण साम्राज्याचा तो सम्राट होता. एक ऐतिहासिक आठवण म्हणून किंवा ऐतिहासिक पुरावा म्हणून त्यांनी या राजपदाला कायम ठेवले आहे. राजेशाहीचे स्थान हे इंग्लंडच्या लोकांच्या मनात खोलवर रुजलेले असल्यामुळे ते कधीही राजाविरुद्ध कोणतीही चर्चा करत नाहीत. हे सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. चर्चिल यांनी त्यांच्या शब्दात सांगितले की राजेशाहीचे स्थान हे आम्हा इंग्लंडच्या लोकांच्या मनात खरोखर खोलवर रुजलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यावर कधीच भाष्य करत नाही किंवा वादविवादसुद्धा करत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इंग्लंडमध्ये सांसदीय शासन पद्धती आहे आणि सांसदीय शासन पद्धतीमध्ये 2 शासन प्रमुख असतात. एक वास्तविक शासन प्रमुख आणि दुसरा नाममात्र शासन प्रमुख. नाममात्र शासन प्रमुखाच्या नावाने त्या देशाचा संपूर्ण कारभार चालत असतो. जर इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेने गणराज्य स्वीकारले असते तर दर 5 वर्षाला नाममात्र शासन प्रमुखाची निवड किंवा नियुक्ती करावी लागली असती. त्यामध्ये बराच वेळ गेला असता, पैसाही खर्च झाला असता आणि त्या पदांवर म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीप्रमाणे अनेक लोकांना त्या ठिकाणी संधी मिळाली असती. हे सर्व विनाशुल्क विनासायास पार पाडण्याची कसब या राजपदाच्या माध्यमातून इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेने सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पाडणे किंवा थांबविणे हे त्यांना गरजेचे वाटत नाही. म्हणून इंग्लंडचे लोक किंवा इंग्लंडची जनता ही राजेशाहीचे समर्थन करते. यानंतरचा विषय म्हणजे राजपद मीन्स क्राऊन. राजपद आणि राजा या दोघांमध्ये थोडासा तात्विक फरक आहे. राजपद जे एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे जाते ते कायम टिकाऊ आहे. म्हणजे अनेक राजे येतात जातात, अनेक राणी येतात जातात, पण राजपद मात्र
चिरकाल टिकाऊ आहे. लॉंग लिव्ह द किंग इज डेड, म्हणजे राजाच्या मृत्यूची वार्ता येते, परंतु राजपद मात्र त्या ठिकाणी कायम असते. राजा चिराऊ हो, राजा निवर्तला असे म्हणू शकतो, परंतु राजपद मात्र अमर आहे, अमर्त्य आहे, त्याला मरण नाही, अशा प्रकारची धारणा किंवा विचार इंग्लंडच्या व्यवस्थेमध्ये प्रचलित आहे. सर्वोच्च शासनाधिकारी असणाऱ्या व्यक्तीचे प्रतीक म्हणजे राजा आहे आणि तो ज्या ठिकाणी विराजमान होतो ते म्हणजे राजपद आहे. राजपद ही एक संस्था आहे, तिला जन्म आणि मृत्यू नाही, ती परंपरागतरित्या चालत आलेली एक व्यवस्था आहे. आणि राजा मात्र एक व्यक्ती आहे. राजा व्यक्ती असल्यामुळे तो मर्त्य आहे, तो निवर्तणार, तो मरणार, परंतु राजपद मात्र कधीही निवर्तणार नाही, कधीही मरणार नाही, कधीही संपुष्टात येणार नाही. या राजपदामध्ये राजाचाही समावेश आहे, पंतप्रधान व मंत्री यांचाही समावेश आहे, संसद आणि प्रशासनाचे जे अधिकारी या सर्वांचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे. फक्त राजकीय व्यवस्थेचे संचालन सुव्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता त्या राजपदाचे जे काही अधिकार आहेत ते राजा, पंतप्रधान, मंत्री, संसद आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यावर त्या अधिकारांची जबाबदारी सोपवून राजकीय व्यवस्थेचे सुव्यवस्थित संचालन केल्या जात आहे. राजा आणि राजपद यामध्ये जो काही थोडासा मूलभूत फरक आहे त्या फरकांचा या ठिकाणी आपण विचार करू. राजा एक जिवंत व्यक्ती आहे, तर राजपद हे राजसिंहासन आहे आणि राजसिंहासन हे अमर असते, मरत नसते. राजा एक सजीव मर्त्य, तर राजपद हे काल्पनिक आहे. राजा नाममात्र, तर राजपद वास्तविक आहे. राजा राज्य करतो, तर राजपद संपूर्ण राज्यकारभार करत असतो, संपूर्ण इंग्लंडच्या व्यवस्थेचं संचालन करत असते. या ठिकाणी राजाचे अधिकार हा एक महत्त्वाचा विषय आपल्याला पाहायचा आहे. राईट्स अँड पॉवर ऑफ क्राऊन किंवा राजा किंवा राजपदाचे अधिकार याची चर्चा या अंतर्गत आपल्याला करायची आहे. राजाचे अधिकार, त्यामध्ये पहिला अधिकार आहे कार्यकारी अधिकार, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ क्राऊन ऑर किंग. सर्वोच्च कार्यकारी प्रमुख म्हणून राजाची ओळख आहे. संपूर्ण शासनकारभार राजाच्याच नावाने चालतो. राजाच्या सही शिक्क्याने सर्व आदेश निर्गमित होतात. कोणताही निर्णय राजपदाच्याच नावाने इंग्लंडमध्ये लोक मानतात. पंतप्रधानाची नियुक्ती करणे, पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नियुक्ती करणे, अंतर्गत शासनांवर देखरेख ठेवण्याचे काम करणे, समित्या, आयोग यांची निर्मिती करणे, प्रशासकीय अधिकारी यांच्या नियुक्त्या व पदोन्नती करणे, पियर, नाईट, लॉर्ड इत्यादी पदव्या देणे, हे सर्व कार्यकारी कक्षातील अधिकार इंग्लंडच्या राजालाच करावे लागतात. म्हणून कार्यकारी अधिकाराच्या बाबतीत इंग्लंडचा राजा हा सर्वसंपन्न आहे असे म्हणावे लागते. इंग्लंडच्या राजाचा दुसरा महत्त्वाचा अधिकार म्हणजे कायदेविषयक अधिकार, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ क्राऊन. राजा हा ब्रिटिश संसदेचा अविभाज्य घटक आहे. इंग्लंडचा राजा, इंग्लंडचे हाऊस ऑफ लॉर्ड्स सभागृह, इंग्लंडचे हाऊस ऑफ कॉमन्स सभागृह म्हणजे दोन सभागृह आणि राजा या तिघांनी मिळून इंग्लंडची पार्लमेंट बनलेली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पार्लमेंटचे म्हणजे संसदेचे अधिवेशन बोलावणे, चालू असलेले अधिवेशन स्थगित करणे, अधिवेशनाचा कालावधी कमी जास्त करणे, अतिरिक्त अधिवेशन बोलावणे, आवश्यकता भासल्यास
विशेष अधिवेशन बोलावणे या प्रकारचे कायदेविषयक अधिकार, संसदविषयक अधिकार इंग्लंडच्या राजाला प्राप्त झालेले आहेत. तसेच इंग्लंडच्या दोन्ही सभागृहासमोर संयुक्तरित्या अभिभाषण देणे, शासनाचे विविध आदेश राजाच्याच नावाने प्रचलित असतात. त्यामुळे जे काही इंग्लंडमध्ये वटहुकूम किंवा आदेश निर्गमित होतात त्यावर राजाची स्वाक्षरी असते. कोणत्याही विधेयकावर राजाची स्वाक्षरी झाल्याशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. म्हणून विधेयकावर स्वाक्षरी करणे हा एक महत्त्वपूर्ण अधिकार इंग्लंडच्या राजाला प्राप्त झालेला आहे. म्हणजे कायदेविषयक अधिकाराच्या बाबतीत सुद्धा इंग्लंडचा राजा सर्वसंपन्न आहे. अर्थविषयक अधिकार, फायनान्शियल पॉवर. फायनान्शियल पॉवर्समध्ये सुद्धा सर्व आर्थिक व्यवहार राजाच्याच नावाने चालतात. अंदाजपत्रक राजाच्याच नावाने सादर केले जाते. म्हणजे इंग्लंडच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री जे दरवर्षी इंग्लंडच्या व्यवस्थेचं अंदाजपत्रक, त्याला इंग्रजीमध्ये बजेट म्हणतात, जे बजेट सादर केले जाते ते बजेटसुद्धा राजाच्या नावाने सादर करण्याची जबाबदारी ही इंग्लंडच्या अर्थमंत्र्यावर असते. अंदाजपत्रकात शिफारसी सुचविण्याचा अधिकारसुद्धा राजाला आहे. अंदाजपत्रकाची अंमलबजावणीसुद्धा राजाच करत असतो. म्हणून अर्थविषयक बाबीमध्ये सुद्धा राजा हा सर्वसंपन्न असल्याचा भासतो. सैन्यविषयक अधिकार, मिलिटरी पॉवर. ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडच्या तिन्ही सैन्यदलाचा तो सरसेनापती आहे. तिन्ही सैन्यदलाच्या सेनापतीची निवड करण्याचा अधिकार हा सुद्धा राजाचाच अधिकार आहे. याशिवाय युद्ध घोषित करणे, सुरू करणे, बंद करणे, रद्द करणे, तसेच युद्ध थांबवून तह करणे असे सैन्यविषयक अधिकार सुद्धा इंग्लंडच्या राजाला प्राप्त झालेले आहेत. यानंतरचा राजाचा अधिकार म्हणजे न्यायविषयक अधिकार, ज्युडिशियल पॉवर. या अधिकारामध्ये सुद्धा इंग्लंडचा राजा सर्वसंपन्न असल्याचा भासतो. न्याय आणि कायद्याचे उगमस्थान म्हणजे राजा आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत जे जे काही कायदे किंवा नियम प्रचलित झाले आहेत त्या सर्व कायद्याचे उगमस्थान म्हणजे इंग्लंडचा राजपद किंवा इंग्लंडचा राजा आहे. याशिवाय इंग्लंडमधील न्यायप्रणालीतील न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांच्या नियुक्त्या करणे हा एक महत्त्वपूर्ण अधिकार इंग्लंडच्या राजाचाच आहे. याशिवाय दयेचा अधिकार. दयेचा अधिकार म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ करणे, शिक्षा कमी करणे अथवा शिक्षा रद्द करणे, अशा प्रकारचा जो दयेचा अधिकार जगातील बऱ्याच राष्ट्रप्रमुखांना मिळालेला आहे तो अधिकार सुद्धा इंग्लंडच्या राजाला मिळालेला आहे. फक्त त्या अधिकाराचा उपयोग इंग्लंडच्या राजाला गृहमंत्रालयाच्या सल्ल्याने करावा लागतो. गृहमंत्रालयाने जर तशा प्रकारचा अहवाल दिला, म्हणजे ज्या पद्धतीने गृहमंत्रालय अहवाल देईल त्या पद्धतीने या शिक्षेमध्ये बदल करण्याचा अधिकार हा इंग्लंडच्या राजाला आहे. याशिवाय पार्लमेंट, पंतप्रधान, मंत्रिपरिषद यांच्या सल्ल्याने हे सर्व अधिकार इंग्लंडचा राजा वापरत असतो. यानंतरचा अधिकार म्हणजे धर्मविषयक अधिकार, रिलिजन्स पॉवर. इंग्लंड धर्मनिरपेक्ष राज्य नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्या पद्धतीने भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे त्या पद्धतीने इंग्लंड हा धर्मनिरपेक्ष देश किंवा राज्य नाही. इंग्लंडचा ख्रिश्चन धर्म अधिकृत धर्म आहे, कारण तो तिथला राजधर्मसुद्धा आहे. चर्च ऑफ इंग्लंड हे अधिकृत चर्च, पार्लमेंट आणि राजा या दोघांनाही त्याला मान्यता दिलेली आहे. त्या चर्च ऑफ इंग्लंडचा प्रमुख आर्च बिशप म्हणजे मुख्य पाद्री
यांची नियुक्ती ही राजामार्फतच होत असते. चर्चचे अधिवेशन बोलावणे आणि आर्चबिशपच्या सल्ल्याने इतर बिशपच्या नियुक्त्या करणे हा अधिकारसुद्धा इंग्लंडच्या राजाला देण्यात आलेला आहे. इसवी सन 1701च्या कायद्यानुसार चर्चचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही राजाची आहे आणि राजाने ती जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्यावर टाकलेली आहे. म्हणून धर्मविषयक अधिकारामध्ये सुद्धा राजा हा सर्वसंपन्न आहे असे भासते. यानंतरचा शेवटचा राजाचा अधिकार म्हणजे परराष्ट्र संबंध विषयक अधिकार, फॉरगिवन रिलेशन पॉवर. परराष्ट्र धोरण ठरविणे आणि ते जाहीर करणे हा सुद्धा राजाचाच अधिकार आहे. त्यासोबत युद्धाची घोषणा करणे. या व्यतिरिक्त परदेशात आपल्या देशाचे राजदूत पाठविणे, परदेशातून आलेल्या राजदूतांचा स्वीकार करणे, आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये म्हणजे विनोमध्ये प्रतिनिधी पाठविणे, राष्ट्रकुलाचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारणे, शांततेचे तह करणे, करार करणे आणि इंग्लंडचे म्हणजे ब्रिटिशांचे व्यापारविषयक धोरण ठरविणे इत्यादी महत्त्वपूर्ण अधिकार हे सर्व राजाच वापरत असतो किंवा राजाच्याच नावाने हे सर्व अधिकार प्रचलित किंवा निर्गमित केले जात असतात. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला, आतापर्यंत जे आपण 7 अधिकार पाहिले, या सर्व अधिकारांचा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला प्रत्यक्षात असं दिसून येते की इंग्लंडचा राजा हा सार्वभौम संपन्न आहे. इंग्लंडचा राजा हा इंग्लंडचा सर्वेसर्वा आहे. इंग्लंडचा राजा हा निश्चितच निरंकुश आणि सार्वभौम संपन्न सुद्धा आहे. परंतु प्रत्यक्षात असे काहीही नाही. हे सर्व संविधानांनी त्याला दिलेले अधिकार जरी असतील तरी या सर्व अधिकाराचा उपयोग किंवा उपभोग घेण्याचा अधिकार पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ करीत असतात. तेच या सर्व कार्यासाठी जबाबदार असतात. इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचे यशापयश हे संपूर्णपणे पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळावर अवलंबून असते आणि म्हणून आतापर्यंत जे काही आपण अधिकार पाहिलेले आहेत त्यातील कोणताही एक अधिकार इंग्लंडचा राजा स्वतःच्या मनाने वापरू शकत नाही किंवा वापरतही नाही. हे सर्व फक्त त्याच्या नावाने चालत असते. करणारे चालविणारे हे पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ असते. अशा सर्व अधिकाराचा उपयोग इंग्लंडचे राजपद किंवा त्या राजपदावर बसलेली व्यक्ती त्या ठिकाणी करत असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ ही राजपदावर विराजमान झालेली आहे. राणी एलिझाबेथ सर्व इंग्लंडचा राज्यकारभार तिच्या नावाने चालत आहे. इंग्लंडच्या राजाचा राजवाडा ज्याचं नाव आहे बकिंगहॅम पॅलेस, याचे स्थान लंडनमध्ये आहे. जी इंग्लंडची म्हणजे ब्रिटिशांची राजधानी लंडन या ठिकाणी जगातील सर्वात सुंदर वास्तू म्हणून बकिंगहॅम पॅलेस या राजवाड्याचा उल्लेख होत असतो. जगातील सर्व सुविधा, सर्व सुख या राजवाड्यामध्ये स्थित आहे आणि या सर्व सुखाचा उपभोग घेणारा शिरोमणी इंग्लंडची राणी किंवा इंग्लंडचा राजा राजपदावर विराजमान आहे. अशा पद्धतीने इंग्लंडच्या कार्यकारी मंडळातील राजा व राजपद म्हणजे काय, राजा व राजपद यामधील फरक, राजा व राजपदाचे अधिकार आणि राजपदाची आवड इंग्लंडमध्ये का आहे, या सर्व गोष्टीचा चर्चेचा ओहापोह आपण या ठिकाणी केला. आपण सर्वांनी आम्हाला ऐकलं त्याबद्दल आपले धन्यवाद.
थँक्यू.